प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तो चांगला आहे जो त्याच्यावर प्रेम करतो आणि जो त्याच्याकडे येतो. आज मी आपल्यामध्ये देवाचे वचन सांगत आहे की पवित्र आत्माचे कार्य कसं आपल्या जीवनात तो करत आहे. या आपण बघूया, आपण वचनाद्वारे आपण बघूया की परमेश्वर वचन काय सांगतं. यशाया त्याच्या 12 अध्याय दुसरे वचन जे हे सांगतं की परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराने आम्हाला असा आत्मा दिलेला आहे की जो सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा आणि त्याच्या ज्ञानाचा व त्याच्या भयाचा आत्मा त्याने दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या दुनियावर ज्यावेळेस होता आणि ज्यावेळेस त्याचं स्वग्रहण झालं त्यानंतर त्याने आपल्यासाठी एक सहाय्यक, एक केवारी म्हणून जो एक आत्मा दिलेला आहे, जो एक पवित्र आत्मा. आणि तो आपल्याला शिकवतो, तो आपल्याला चालवतो की आपण कुठे चालायला पाहिजे आणि कसं आपण आपलं जीवन जगायला पाहिजे. प्रत्येक गोष्टी तो आपल्याला सांगत असतो. त्यावेळेस आपण बघूया की जे आत्माचे फळ आहे ते ख्रिस्ताने आपल्याला दिलेले आत्माचे फळ, आणि ख्रिस्त आपल्याला दिसावा यासाठी कोणते जे आत्माचे फळ ते आपण बघणार आहोत. तर पाहून जर आत्म्याद्वारे निष्पन्न जे फळ आहे ते प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा व सौम्यता व आत्मनियंत्रण हे आहे. आणि अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की आपण ख्रिस्तावर विश्वास करतो आणि त्याच्या आत्म्यावर आपण जसं विश्वास करतो की त्याने जर आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, आणि जर आपण ख्रिस्तामध्ये विश्वास करत आहे, जर आपण ख्रिस्ताचे एक विश्वासी म्हणून आपण जर ओळखले जात आहेत, तर त्या कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये दिसायला पाहिजे त्या म्हणजे आत्म्याचे फळ आहे. आणि ते फळ ते हे आहे की प्रीती. आपल्यामध्ये एक प्रीती दिसायला पाहिजे. आपल्यामध्ये त्या देवाचा जो आनंद आहे, देवाची शांती आहे, आणि ती सहनशीलता, जी चांगुलपणा, त्याचे एक विश्वासपणा आणि ज्या आत्मनियंत्रणच्या गोष्टी आहेत, अशा ज्या आत्म्याचे फळ आहे ते आपल्यामध्ये आहे. आपल्या जीवनातून ते दिसायला पाहिजे. कारण आपण या गोष्टीसाठी प्रार्थना करायची आहे की ख्रिस्ताचं जे प्राथमिक जे फळ आहे ते आपल्या जीवनातून आपण त्या परमेश्वराला मागायचं आहे की आपल्या जीवनातून दिसायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण हे करायची आहे की पवित्र आत्मा जे आत्म्याचे जे कृपादाने आहेत ते आपण देवाकडनं मागायला पाहिजे. तर कृपादाने काय आहेत आपण बघूया वचनामध्ये. कृपादानं पवित्र आत्म्याचे कृपादाने ते आपण बघूया. तर परमेश्वराने पवित्र आत्म्याचे कृपादाने अलग अलग प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे लोकांना ते त्यांची इच्छा पण परमेश्वराने दिलेली आहे. ते आपण बघूया. जर एखाद्याला जे पवित्र आत्म्याद्वारे शहाणपणाचे बोल मिळतात, तर दुसऱ्याला त्याच पवित्र आत्म्याकडून विद्येची वाण दिली जाते. एखाद्या त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्या त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने, अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्म्याला ओळखणे, अप्रसिद्ध भाषा बोलणे, निरनिराळ्या अप्रसिद्ध भाषांचा अर्थ सांगणे, ही कृपादाने एकेकाला दिली जातात. हे सर्व कृपादाने देणारा व कार्य करणार घेणारा पवित्र आत्मा एकच आहे. तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो. तर मी आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की परमेश्वर देवबापाने प्रत्येकाला आत्म्याचे फळ आणि पवित्र आत्म्याची कृपादाने दिलेली आहे. आणि हे सर्व काही आपण आपल्या जीवनात बघू शकतो. आणि हे सर्व काही आपण आपल्या जीवनाद्वारे देवाची स्तुती, देवाची सेवा आपण करू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी एक इच्छा राखणार की देवा तुझ्या आत्म्याची फळे माझ्या जीवनात तू दिसू दे, देवा तुझ्या आत्म्याचे कृपादाने तू माझ्या जीवनातून प्रगट होऊ दे, आणि जेव्हा आपण हे देवाकडनं मागू, त्याला आपण प्रार्थना करू, आपण शोधू की देवा तू मला दे, आणि नक्कीच तो देवबाप त्याच्या आत्म्याच्या फळाने आणि त्याच्या आत्म्याच्या कृपादानाने तो आपल्याला भरेल आणि त्याची सेवा आपल्या जीवनाद्वारे ते करून घेईल. कारण जर ख्रिस्त दिसायला पाहिजे आपल्या जीवनातून, तर आपल्यामध्ये आत्म्याची फळे असणे खूप गरजेचं आहे. आणि जर त्याची सेवा आपण करू इच्छितो त्याच्या कृपादानाने भरून, तर आपण त्याचे शोध करायला पाहिजे की देवा तुझ्या पवित्र आत्म्याचे जे कृपादाने आहे ते तू माझ्या जीवनातून तू करून घे. जसं की एक लोकांना निरोगी करणे, अन्य भाषात बोलणे, आत्म्याला ओळखणे, अप्रसिद्ध भाषा बोलणे, निरनिराळ्या अप्रसिद्ध भाषांचा अर्थ सांगणे, हे जे काही वरदान आहे, हे जे काही कृपादान आहे ते आपण आपल्या जीवनात आपण प्रगट करू शकतो आणि देवाची स्तुती आणि त्या देवाला गौरव आपण देऊ शकतो. मी विश्वास करतो, मी आशा करतो की हे जे वचन आहे, पवित्र आत्म्याचे कामे जे आहे, पवित्र आत्म्याचे कार्य आहे, जे देवबाप तुमच्या माझ्याद्वारे करू इच्छितो आणि
मी या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू इच्छितो की तुम्ही त्याच्या आत्म्याची फळं तुमच्या जीवनावर दिसू द्या. त्यासाठी प्रार्थना करा देवाकडं आणि त्याचा शोध करा की त्याची जी आत्म्याची जी कृपादान आहे ते प्राप्त करा आणि देवाला धन्यवाद आणि त्याची स्तुती आणि त्याचं गौरव करून घ्या. प्रभू या सुंदर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. मी आशा करतो तुम्ही आशीर्वाद झालेले आहेत आणि आपला दिवस आशीर्वादाचा असो. सर्वांना आभारी आहे. धन्यवाद.